रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। खरं तर आज मी खूप चांगला आणि असा मोठा फ्लॅट दाखवतोय आणि फ्लॅटचं लोकेशन मात्र हे हिरणनंदिनी इस्टेटलाच लागून श्रीमा शाळेच्या जवळ म्हणा, पोद्दार इंटरनॅशनल जवळच म्हणा, एक प्राकृतिक पार्क नावाचं कॉम्प्लेक्स आहे जे साधारणतः 2009ला सोसायटी झालेली आहे। तर इथे जे घर आहे हे खरं तर जुनं कार्पेट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते घर दिसताना खूप मोठं दिसेल। याच्यामध्ये फक्त गार्डन आहे आणि मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 5,000 रुपयाचा 5-6,000 रुपयाचा मेंटेनन्स असणार आहे। गार्डन सोडून याच्यात स्विमिंग पूल वगैरे काहीच नाही आहे, फक्त एक क्लब हाऊस टाईप आहे की कम्युनिटी हॉल टाईप म्हटलं तरी चालेल। पण लोकेशन वाईज जर बघितलं तर ठाणा स्टेशनपासून साधारणतः 8 किलोमीटर अंतरावरती 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती हे घर असेल आणि जिथे हिरणनंदिनी इस्टेट आहे त्या हिरणनंदिनी इस्टेटच्या बाजूलाच खरं तर हे कॉम्प्लेक्स आहे, जिथे ऑर्चिड इंटर शाळा म्हणा किंवा मग श्रीमा शाळा म्हणा, ह्या सगळ्या शाळांचा परिसर पण याच्या अगदी जवळ आहे। आणि खरं घर जर तुम्ही बघितलं तर याच्यात ओपन कार पार्किंग असणार आहे, सोसायटीकडनं मिळणार आहे आणि मग त्या पद्धतीचं हे घर आहे। पार्किंगला तशी भरपूर जागा इकडे काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि जर आपण घराची दिशा जर बघितली तर बाहेर जाताना वेस्ट असणार आहे आणि आतमध्ये येताना ईस्ट असेल। आणि जर आपण बाहेर आलो तर बाहेर तुम्ही बघू शकता 4 फ्लॅट आहेत टोटल, समोर 2 फ्लॅट आणि ह्या साईडला 2 फ्लॅट असणार आहेत। तर त्याच्यानंतर मग आपलं हे जे एंट्री आहे हे आपण आतमध्ये जाताना तुम्हाला बघू शकता किती मोठा आणि किती प्रशस्त असा ह्याचा हॉल आहे, जो एल शेप टाईप हॉल आहे। हॉलची साईज तुम्ही बघा किती मोठी आणि किती प्रशस्त आहे। आणि हॉलमधनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे समोर हे झाडं वगैरे झुडपं दिसतात। पलीकडे बिल्डिंग येऊ शकते पण सध्या तर हे रोड आहे आणि रोडला लागूनच ही बिल्डिंग आहे। तशी बघितलं तर 17 माळ्याची बिल्डिंग आहे, आपण थोडं लोअर फ्लोअरलाच आहोत। आणि समोर जर बघितलं तुम्हाला हिरणनंदिनी म्हणा वगैरे ते सगळं तुमच्या घरातनं प्रॉपरली दिसतं। इथून हॉस्पिटल वगैरे पण इथं जवळच आहेत। घराची साईज खूप मोठी आणि प्रशस्त आहे, तुम्हाला नक्की जाणवेल घरात आल्यानंतर। इकडे ह्या साईडला आलं तर परत तुला मोठं किचन असं मिळतं, जे किचन तुम्ही अशा पद्धतीनं बघू शकता। आणि इथे वॉशिंग मशीनचा तसा खरा पॉईंट आहे इथे। मग ह्या असं मोठं किचन तुम्हाला मिळतं जिथे गॅसची पाईपलाईन म्हणा ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहेत। आणि किचनच्या बाहेर पडल्यावर बघा तिथं तुम्हाला किती मोठी जागा मिळते, ही जागा तुम्हाला इथं मिळते। अधिक मग इथं मोठं प्रशस्त बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला इकडे परत ह्या साईडला मोठं मिळतं। आणि मग ह्याच्यातनं आपण बाहेर पडलो की समोर आलात तर मोठ्या साईजचं, चांगल्या मोठ्या साईजचं बेडरूम आणि इथं वॉलड्रॉप वगैरे हे सगळं लागलं आहे। वॉलड्रॉप करायची काही गरज नाही आहे, हे सगळं फक्त हे बेड वगैरे थोडं जुनं आहे, बाकी छान आहे। इकडनं पण तुम्ही जर व्ह्यू बघितला तर तुम्हाला समोर चांगला व्ह्यू मिळतो। पण घराची साईज नक्कीच मोठी आहे। आपल्याला करिअर कंपनीचा एक AC पण त्याच्यात लागलेला आहे ऑलरेडी। आणि वरती जर तुम्ही बघितलं तर माळा पण सेट केलेला आहे, जिथे तुम्हाला स्टोरेज वगैरे बनवायचं तर बनवू शकता। परत हे शेवटच्या बेडरूमला जर आलं तुम्ही बघू शकता बेडरूमची साईज काय आहे। 5-6 फूट ही जागा आहे, इकडनं 3 फूट जागा, तिकडनं 2-2.5 फूट जागा। परत इथं एक कपाट मस्तपैकी बनवलेलं आहे, ज्यात काय करायची गरज आपल्याला नाही आहे। आणि समोरनं जर याचा जरी व्ह्यू बघितला तर सुंदर आणि चांगला हिरवळीचा व्ह्यू तुम्हाला ह्या तुमच्या घरामधनं दिसतं, जिथे ह्या साईडला जर उभं राहिलं तुम्हाला हे सगळं मस्त झाडं झुडपं नक्की दिसतात। अशा पद्धतीचं खरं बेडरूमची साईज खूप मोठी आणि प्रशस्त, म्हणजे अख्खंच हे चांगलं। आणि इथं परत एक व्हॉल्टस कंपनीचा एक विंडो AC सेट केलेला आहे। आणि परत तुम्हाला इथं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट पण इकडे ऑलरेडी लागलेला आहे। वरती पाण्याची टाकी, पहिल्यांदा पाण्याचा प्रॉब्लेम होता म्हणून पाण्याची टाकी पण लावून ठेवली, आता पाण्याचा प्रॉब्लेम इकडे नाही आहे। अशा पद्धतीचा खरं तर हा 2 BHKचा फ्लॅट आहे। फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला आहे। कार्पेटचा जर विचार केला तर साधारणतः जुना 707 कार्पेट लिहिलेलं आहे, पण जर तुम्ही बघितलं तर ते जाणवत नाही, खूप मोठा फ्लॅट वाटतो। आजच्या घरामध्ये, जुन्या घरांमध्ये आणि आत्ताच्या घरामध्ये, आत्ताच्या घरांमध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला नक्की फरक जाणवेल। जर कोणाला मोठा कार्पेटचं घर घ्यायचं आणि आपलं बजेट ॲडजस्टेबल आहे तर त्यांच्यासाठी हा फ्लॅट असू शकतो। ह्या मालकांनी आपल्याला 1,12,00,000 रुपये कोट केलेला आहे। समोर बसून निगोशिएशन हा पार्ट होईल। पण घर ज्याला मोठं प्रशस्त कार्पेट घर हवं आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा ऑप्शन चांगला असू शकतो। बाकी पार्किंग तुम्हाला मी सांगितलं सोसायटीनुसार आपल्याला मिळेल एक पार्किंग, काही प्रॉब्लेम नाही। तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। खरं तर जर हा फ्लॅट कोणाला बघायचा असेल तर मला सांगा, मला फोन करा, मी हा फ्लॅट दाखवतो। असेच आम्ही नवीन रोज काही ना काही फ्लॅट घेऊन येतो आहे, आपण सगळे लोक त्या बघतायत। आणि मध्ये खूप लोकांनी माझा उत्साह वाढवला। आमच्या प्रियंका जाधव मॅडम आहेत, ज्या चांगल्या ठिकाणी पोस्टवरती कामाला आहेत, त्यांनी पण मला फोन करून ज्यावेळेला मग आपलं थोडंसं मानसिकतेने डाऊन होतो त्यावेळेला ते लोक, म्हणजे सगळ्यात तुम्ही लोकांनी, बरेचसे लोक आहेत ज्यांनी मला फोन केला, ज्यांनी मला थोडंसं मानसिक खच्चीकरण न होऊन देता माझा उत्साह वाढवण्यासाठी खूप मंडळी जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी पण माझ्यासाठी खूप आशीर्वाद दिले। मला असं वाटते हे आशीर्वाद सगळे तुम्ही काम कायम ठेवा, जेणेकरून माझा उत्साह वाढेल आणि अजून मी जास्तीत जास्त काम करण्याचा
तुमच्यासाठी काम करेन हीच मी तुम्हाला ग्वाही देतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.